नमस्कार मंडळी. आजच्या या नवीन भागामध्ये मी मैथिली तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. गुढीपाडवा स्पेशल पदार्थ आज आपण करतो आहे. तर महाराष्ट्राची शान म्हणून ओळखला जातो, मराठी घराघरांमध्ये जो आवर्जून केला जातो, या ऋतूमध्ये केलेला हमखास पदार्थ आणि गुढीपाडवा स्पेशल पदार्थ म्हणून जो ओळखला जातो तो म्हणजे श्रीखंडपुरीचा खास बेत. तर श्रीखंडपुरीच्या खास बेतामध्ये आज आपण अगदी सोपा श्रीखंडाचा प्रकार करणार आहे आणि तोही एकदम अतिशय पारंपरिक म्हणजे केशर पिस्तावाला श्रीखंड करणार आहे. तर त्याच्यासाठी मी घेतलं आहे साधारण अर्धा किलोच्या वर साधारण 3 कप इतकं मी हे दही घेतलेलं आहे. तर इथे मिळणारं जे गोडूस पद्धतीचं दही असतं तेच घेतलेलं आहे. तर या पद्धतीने तुम्ही करू शकता, विकतचं दही आणून किंवा चक्का आणूनही करू शकता आणि घरचं लावलेलं दही घेऊ शकता. तर हे दही घेतल्यानंतर आपण सुती कापडामध्ये, स्वच्छ सुती कापडामध्ये ते दही घालायचं आहे. अशी पुरचुंडी बांधून घ्यायची आणि वरती तुम्ही टांगून ठेवू शकता. पण असं काही बांधून ठेवण्यासाठी जागा नसल्यामुळे मी एक खाली स्टीलचं उभट भांडं घेतलं आहे. त्याच्यावर ही जाळी आपली चाळणी ठेवलेली आहे, स्ट्रेनर, आणि मग त्याच्यावर ही पुरचुंडी ठेवलेली आहे दह्याची. याला झाकून ठेवायचं आहे आणि याच्यावर थोडा दाब पडावा जेणेकरून त्यातलं जे आंबट पाणी आहे ते निघून जावं आणि चक्का मिळावा आपल्याला. म्हणून आपण याच्यावर खलबत्ता ठेवायचा आहे. असा खल ठेवून आपण हे साधारण रात्रभर ठेवू शकतो. रात्रभर तुम्ही खूप गरम असेल तुमच्याकडचं वातावरण तर फ्रीजमध्ये हे ठेवू शकता. थोडी जागा करावी लागेल. नाही तर तुम्ही 4-5 तास जरी याला असं बांधून ठेवलं तरीही चालण्यासारखं आहे. तर मी साधारण या वेळेलाच मी खरं तर रात्रभर ठेवत असते, पण 5 तास ठेवलं आहे. एवढं 5 तास पाणी ठेवल्यानंतर एवढं पाणी भांड्यामध्ये निघालं आहे आणि असा घट्ट छान चक्का आपला तयार झालेला आहे. अतिशय छान चक्का होतो आणि घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आपण श्रीखंड करू शकतो. सगळ्यात गोडातला हा सोपा प्रकार आहे ज्याच्यासाठी गॅसची गरज पडत नाही आणि खूप कमी वेळात 10 ते 15 मिनटात असं छानसं श्रीखंड, एकदम मऊ आणि मस्त कन्सिस्टन्सीचं श्रीखंड आपण घरी तयार करू शकतो. खूप सोपी पद्धत आहे. आता आपण हे चाळणीतनंच आपल्याला याला थोडंसं काढून घ्यायचं आहे चाळणीतनंच असं दाबून, कारण त्याच्यामुळे काय होतं की त्याचं जे मऊपणा आहे श्रीखंडाचा तो खूप छान येतो याच्यामुळे. मुख्य म्हणजे हे मिक्सरला तुम्ही अजिबात लावू नका, कारण त्याच्यामुळे या दह्याला आणि साखर घालून जर आपण ते लावलं तर पाणी सुटू शकतं आणि याच्यामध्ये शक्यतो पिठी साखरच वापरा. आणि मी खरं तर असं गाळणीतनं काढून घेतल्यानंतर साखर टाकत असते. यावेळेला मात्र मी साखर आणि हे चक्का जो तयार झालेला आहे तो एकत्रच या चाळणीतनं मी स्ट्रेन करून घेतला आहे, जेणेकरून आणखी स्मूथ आणि छानशी त्याला त्याचं जे टेक्स्चर आहे, त्याचं मऊपणा आहे, क्रीमीपणा आहे, तो त्याला छान मिळावा म्हणून मी हे दोन्ही एकत्र करून, साखर आणि चक्का एकत्र करून हे असं चाळणीतनं गाळून घेतलं आहे. अतिशय छान झालेलं दिसतं आहे आत्ताच हे श्रीखंड. तुम्ही असं प्लेन श्रीखंड नुसतं वेलची घालून सुद्धा करू शकता. अतिशय सोपं आहे आणि बघू शकता खूपच कमी वेळात तयार होतं आपलं हे श्रीखंड. आता असं तयार झालेलं आहे साखर घालून. आता आपण याच्यामध्ये तुम्हाला जे आवडतात त्या पद्धतीने जिन्नस घालू शकतो. मागच्या वेळेचा तुम्ही व्हिडिओ बघला असेल आम्रखंडाचा, तर तोही अतिशय सोपा आहे. त्याच्यामध्ये आंब्याचा पल्प घालायचा असतो, पण यावेळेला आपण साधं श्रीखंड करतो आहे केशरवालं. तर मी 1/4 कप दूध घेतलं होतं, ते गरम केलं आणि त्याच्यात काही केशराच्या काड्या भिजवून ठेवल्या होत्या थोड्या वेळासाठी, अर्धा 1 तासासाठी. त्याच्यानंतर त्याच्यात वेलची पूड आणि महाराष्ट्राची खरी चव, श्रीखंडाची खरी चव काय आहे तर जायफळ घालायचं याच्यात आपल्याला, अर्धा ते 1 टीस्पून. मी याच्यात चारोळ्या घातल्या ज्या मला श्रीखंडामध्ये आवडतात आणि पिस्ते मात्र अतिशय कमी घातलेले आहेत. तुम्ही ते वाढवूनही घेऊ शकता आणि सजावटीसाठी आपण ते वापरूयात. तर पिस्तेसुद्धा मी थोडेसे गरम पाण्यामध्ये आधी भिजत घातले होते. ते पण 1-2 तासासाठी तुम्ही भिजत घालू शकता किंवा रात्रभरासाठी जेव्हा चक्का लावताय तेव्हाच. तर फक्त केशर आणि पिस्ते आपल्याला असे भिजत घालायचे आहे, केशर दुधात आणि पिस्ते पाण्यात, आणि दही आपल्याला असं बांधून ठेवायचं आहे. बस इतकंच जिन्नस आपण एकत्र केलेलं आहे. याच्यात वेलची पूड, जायफळ, चारोळी आणि केशराचं दूध. आणि आता हे आपण वेगळ्या भांड्यात काढून घेऊया, त्याला छान सारखं करूया मस्तपैकी, जेणेकरून ते आणखी छान दिसेल. आणि असं हे ताजं ताजं छानसं लगेच केल्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. याच्यासाठी वाट पाहण्याची अजिबात गरज नाही. तर तुमच्या हातात आणखी 1 दिवस आहे. नक्की या पद्धतीने हे सोपंसं श्रीखंड करून बघा. आणि ही रेसिपी अतिशय सोपी आहे, कोणालाही करता येईल. याच्यात प्रमाणाचंही काहीही कमी जास्त होण्याची शक्यता नसते. असं वरतून पण त्याला एक छान डेकोरेशन अर्थात सजावट आपण करूया थोडीशी, की जेणेकरून पदार्थ आणखी सुंदर दिसतो. तर याच्यावर मी थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या घातल्या ड्रायवाल्या आणि परत थोडासा केशर, पिस्ता आणि चारोळी घातलेली आणि असं सुंदर आपलं केशर पिस्तावाला हे श्रीखंड तयार झालेलं आहे. एकदम बेसिक प्रकरण आहे हे श्रीखंडाचं आणि खूप सोपं आहे. कमी वेळात कमी मेहनतीत तयार होणारा हा खास पदार्थ जो चवीला
अतिशय अप्रतिम लागतो आणि या ऋतूमध्ये तो पुरीसोबत आणि बटाट्याची भाजी आणि हे मस्त असं श्रीखंड अप्रतिम स्वाद लागतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत असं हे आपलं खासम खास श्रीखंड आवर्जून खाल्लं जातं. तर नक्की या पद्धतीने करून बघा. हा व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करायलाही विसरू नका. खास रेसिपीसह आपण भेटत राहणारच आहोत, पण मराठी किचन इन अमेरिकेला सबस्क्राईब करायला विसरू नका. गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. येत्या नवीन वर्षात आपण अशा छान छान रेसिपींसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार. जाणीजे यज्ञकर्म.